मंडळ राहता यांच्या वतीने आज या ठिकाणी खास तरुण लोकांसाठी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या विषयावरती व्याख्यान केलेलं आहे. डॉक्टर पी.जी. गुंजाळ साहेब, डॉक्टर डी.यू. जोशी, इंजिनियर शरद निमसे साहेब आणि एम.वाय. देशमुख साहेब, चंद्रभान डांगे सर आणि राजेंद्र कोते पाटील, अशोकराव बोराडे, सतीश वैजापूरकर, रामकृष्ण दोंडे, अभय दुनाखे, नचिकेत वरपे आणि विश्वस्त मंडळ रसिक कला सांस्कृतिक मंडळ राहता या सगळ्यांच्या सौजन्याने आणि या सगळ्यांच्या इच्छेने आज या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका मांडण्याची मला आपण संधी दिलेली आहे. खरं तर गेली 12 वर्षे मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कार्यक्रमामध्ये फिरतोय आणि शिवाजी महाराज हे लोकांना समजले तर त्यांचं आयुष्य घडतं, पण शिवाजी महाराज जर चुकीचे कोणी समजवले तर त्यांचं आयुष्य बिघडतं. हे मी जवळ पाहिलेले आहे. मग ज्यांना शिवाजी महाराज कळले ना ते पहिले स्वतःला घडवायला बघतात आणि जे स्वतःला घडवायला बघतात त्यांच्याकडे बघून जग आपोआप घडत असतं. आणि शिवाजी महाराज चुकीचे कळले की ते पहिले जग बदलायला जातात. जग काय बदलत नाही आणि ह्याच्या आयुष्याचं मोठं नुकसान होतं आणि मग हा कुठतरी नैराश्यग्रस्त आयुष्य जगत असतो. त्याच्यामुळे जग बदलण्याचा पहिला नियम आहे की आपण पहिलं स्वतः बदललं पाहिजे. म्हणजे जर मला वाटतं जग निर्व्यसनी व्हावं तर मी पहिला निर्व्यसनी असलं पाहिजे. मला वाटतं जग निरोगी असावं तर मी पहिले निरोगी आयुष्य जगलं पाहिजे. तसं शिवाजी महाराज जर लोकांना कळले, जसे होते तसे, जसं गीता असते की नाही, जशी होती तशी, श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली ती तुम्हाला कोणाला माहीत असेल की नाही मला माहीत नाही, पण मला नक्की माहिती आहे. ती रविवारच्या दिवशी सांगितली होती. माझा मुलगा सर आताशी पहिलीला आहे. मी त्याला हे सांगतो, तू एरवी सकाळी लवकर नाही उठला तरी चालेल, पण रविवारी मात्र तू सकाळी लवकर उठत जा. साधं गणित काय झाला, एरवी फ्रॉम मंडे टू सॅटर्डे इफ यू आर नॉट गोइंग टू गेट अप बाय अर्ली 6 or 7 AM, I am not in problem. I don't have any problem. But surely you have to get up early in the morning only on Sunday. यातलं गणित कळतं की तुम्हाला? लोकांचा असा समज आहे की संडे म्हणजे झोपडे. झोपडेकडे कुठला झोपून वाया घालवायचा दिवस म्हणजे संडे. हे लहान मुलांचं झालं, ते झोपून दिवस वाया घालवतात. मोठ्या लोकांचा दिवस दुकानात लाईनीत उभा राहून सुरू होतो. काळी पिशवी डिसिप्लिन मध्ये उभे राहतात. मुलांसमोर मी जास्त डिटेल सांगत नाही, पण रविवारची व्याख्या आमच्याकडे अशा प्रकारची आहे. आणि लक्षात घ्या, महाभारताचं युद्ध जे झालं ते रविवारच्या दिवशी सुरू झालं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ती रविवारच्या दिवशी सांगितलेली आहे. सकाळी 8 वाजता सांगितली आणि 8:45 गीता संपलेली आहे. म्हणजे 700 श्लोक 45 मिनिटात अख्ख्या जगाचं सार आपल्या विद्यार्थ्याला सांगणारा जगातला पहिला मॅनेजमेंटचा गुरु म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि ते मॅनेजमेंट आपल्या भारतामध्ये आपल्या लोकांना कळावं म्हणून प्रत्येक तास हा 45 मिनिटाचा ठेवलेला आहे. पण वर्षभर आम्ही शिकवलं तरी आमचा सिलेबस काय होत नाही. म्हणून सर शिक्षकाला पहिलं ट्रेनिंग, विद्यार्थी आपोआप ट्रेन होतात. आणि म्हणून शिवाजी महाराज समजायचे असतील तर श्रीकृष्ण पण व्यवस्थित समजला पाहिजे. श्रीकृष्णाने त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या असतील तसाच माझ्या मुलांनी केल्या पाहिजे असं जिजाऊ साहेबांना वाटायचं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना श्रीकृष्णाप्रमाणे घडवलेलं आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना रामाच्या गोष्टी शिकवल्या, कृष्णाच्या गोष्टी शिकवल्या. माझं म्हणणं आहे रामाच्या फक्त 10% गोष्टी शिकवल्या असतील, 90% गोष्टी ह्या श्रीकृष्णाच्या शिकवल्या असतील. कारण रामाचं आयुष्य जर बघितलं, जन्मापूर्वीपासून ते मरेपर्यंत भगवान रामांच्या आयुष्यामध्ये दुःख दुःख दुःखच आहे. सुखाचा संबंधच कुठं नाही. पण श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये मात्र दुःख नावाचा प्रसंग खूप कमी आहे आणि आयुष्यात सगळे सुख आणि सुख आणि सुखच आहे. आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं ही श्रीकृष्णाची आहेत आणि श्रीकृष्णाची जास्त भजनं होतात बरं का. श्रीकृष्णावर जास्त वगैरे सगळं आहे. माझा मुलगा सुद्धा श्रीकृष्णाप्रमाणे युद्धनीतीमध्ये निपुण, गनिमी काव्यामध्ये निपुण, चारित्र्याच्या बाबतीत निपुण असला पाहिजे, तो पराक्रमी असला पाहिजे, शूर असला पाहिजे आणि राष्ट्रनिर्मिती त्याच्या हातातून झाली पाहिजे. हे जिजाऊ साहेबांचं स्वप्न होतं. जिजाऊ साहेब एवढ्या हुशार आहेत, आपल्याकडे माणूस मेल्यानंतर त्याचा दावा घालतात, पेराव घालतात वगैरे वगैरे, त्याचं काहीतरी
मेल्यानंतर लोक भाषण करतात, अण्णा खूप चांगले होते, बापू खूप चांगले होते, तात्या खूप चांगले होते, भाऊ खूप चांगले होते. कधी लोकांना माहिती आहे आयुष्यभर एकमेकाची मारामारी झाली तरी काही कुठं भाषण करावी हे पण लोकांना कळतं बरं का. मैत्रीला लोक जातात ना तिथेही भाषण करतात. आणि ती काही स्टेज नाही आहे तिथं भाषण करायचं, पण आमचे संबंध किती चांगले होते दाखवण्यासाठी लोक तिथे भाषण ठोकतात. आणि पुढारी नावाची अशी एक जाते की जी कुठेही भाषण करू शकते, कुठेही विषय काय असो कशावरही बोलू शकतील ते. असं जगातलं एकमेव प्राणी आहे. आता तर लोकांनी फॅशनच काढली, लग्नात पण त्यांना भाषण करायला द्यायला लागतात, बारशाला पण लागतात, जयंतीला पण मयंतीला पण. नशीब स्वर्गात जाऊन भाषण करत नाही. स्वर्गात काही जागा मिळणं शक्य नाही. म्हणजे जर आमच्यासारख्याला विचारलं ना की तुम्हाला मेल्यानंतर स्वर्गात जायचं का नरकात जायचं, तर आम्ही सांगतो दोन्हीकडे पण नको, आम्हाला दोघांच्या मध्यावर ठेवतो. कारण मी व्याख्यात आहे, मला नरकातले पण सुधारायचे आणि स्वर्गातले पण सुधारायचे, म्हणून मध्यावर बरं आहे. नाही तर ना बोलत. आणि माझी अध्यात्माची व्याख्या एकदम सोपी बरं का. ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात, दॅट इज अध्यात्म. तरी कोणी वेळा गेलं तुम्ही अध्यात्म घ्या, हा अध्यात्मातच असतो. ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात असतो, दॅट इज मी अध्यात्मात असतो. अशी सोपी व्याख्या. आपला मुलगा श्रीकृष्णाप्रमाणेच घडावा ही जिजाऊ साहेबांची इच्छा होती, लक्षात घ्या. मी सांगत होतो आपल्या मुलांनी पराक्रम इकडे केला की इकडे लिहून ते झालं पाहिजे, म्हणून शिवाजी महाराजांचं अधिकृत चरित्र लिहिण्यासाठी एक खास माणूस आपण केला आणि त्याचं नाव कवी परमानंद. आणि कवी परमानंदाने जे शिवाजी महाराजांची बायोग्राफी लिहिली, लक्षात घ्या. आपल्याकडे आपल्या मुलगा किती पराक्रमी होणार हे अगोदरपासून आईला माहिती आहे बरं का, कारण आईनं तसं घडवलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज जे काही पराक्रम करतील ते लिहिण्यासाठी एक राखीव माणूस ठेवलेला आहे आणि तो लेखक, तो सेक्रेटरी आहे, त्याचं नाव आहे कवी परमानंद. आणि कवी परमानंदानं शिवाजी महाराजांचं जे चरित्र लिहिले ना त्याला नाव शिवचरित्र दिलेलं नाही, त्याला शिवाजीराजे भोसले यांचं चरित्र असं नाव नाही आहे. त्या चरित्राचं नाव आहे शिवभारत. लक्षात घ्या, श्रीकृष्णाची भगवद्गीता आणि शिवाजी महाराजांचं शिवभारत किती साम्य होऊ शकतं बघा. म्हणजे या भारताला शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे, एवढा मोठा पराक्रम माझ्या मुलाकडून घडला पाहिजे. आणि म्हणून त्याला प्रेरणा मिळण्यासाठी त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे, याच्यासाठी जिजाऊ साहेबांनी कवी परमानंद यांची नियुक्ती केली. असाच एक आणखी लेखक होता, त्याचं नाव जयराम पिंडे. त्यांनी परनार पर्वत आख्यान असं लिहिलेलं आहे. आणि जिजाऊ साहेबांनी आणखी एक काम केलेलं आहे, म्हणजे लेखक पाहिजेत पण कवी पण पाहिजेत ना. एक कवी सुद्धा नियुक्त केलेला आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, प्रतापगडचा मोठा रणसंग्राम जिंकला, तो सगळा जसाच्या तसा नोट डाऊन करून त्याच्यावरती पोवाडा लिहायला सांगितला. आणि शाहीर अज्ञानदास नावाचा कवी, किंवा आपण त्याला शाहीर म्हणून, त्याच्याकडून तो पोवाडा गाऊन घेतला. म्हणजे जिजाऊ साहेब किती ब्रिलियंट होत्या हे आपल्या समोर मी आता मांडून ठेवतो. या जिजाऊ साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून त्यांना तशा प्रकारचं मॅनेजमेंटचं स्किल शिवाजी महाराजांना जिजाऊ साहेबांनी खूप लहान वयापासून शिकवलेलं आहे. काय स्किल शिकवले बघा. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळची परिस्थिती कशी होती. 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे 1630 ते 1652 सलग 22 वर्ष या महाराष्ट्रावर दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळाचं वर्णन 22 वर्ष म्हणजे काही छोटं काळ नाही. इथं 1 वर्ष दुष्काळ पडला तर काय हालत होते तुम्ही बघितले. महाराष्ट्रात 65,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या त्या दुष्काळ परिस्थितीमध्ये. पण शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ते 1652 या 22 वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं दुष्काळाचं मॅनेजमेंट एवढं चांगलं आहे की त्या 22 वर्षाच्या काळामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही आणि शेतकऱ्याचं एकही जनावर अन्न पाणी किंवा चारा याच्या वाचून तडफडून नाही. तू राजा व्हायचंय नंतर, पण ज्या प्रजेसाठी राज्य उभं करायचंय ती प्रजा पहिली जगली पाहिजे, ती रयत पहिली जगली पाहिजे. हे शिवाजी महाराजांना दिलेला पहिला संस्कार. म्हणून मुलं किती शिकतात याच्यापेक्षा मुलं काय शिकतात आणि मुलं काय शिकतात याच्यापेक्षा त्यांना संस्कार काय असतात याच्यावरती खूप डिपेंड आहे. कारण शिवाजी महाराजांचा जे जहागिरी होती त्यांच्या वडिलांची, म्हणजे आता आपल्याकडे करिअर प्लॅनिंग नावाचा एक विषय. मुलांनी कुठल्या क्षेत्रामध्ये काय करिअर करायचं, त्यांनी डॉक्टर व्हायचं का, वकील व्हायचं का, सी व्हायचं, इंजिनियर व्हायचं, 50 फील्ड पडलेले आहेत. याच्यातलं नक्की काय व्हायचं असं आपल्या समोर चॉईस आहे. शिवाजी महाराजांना चॉईस करायची गरज नव्हती. त्यांच्या वडिलांची पुणे, सुपे, बारामती, इंदापूर. सुपे म्हणजे आपल्या इंदापूरमधलं सुपे.
म्हणजे अर्धा नगर जिल्हा, अर्धा पुणे जिल्हा, एवढी मोठी प्रदेशाची वडीलपोरची जहागिरी असल्यानंतर एखाद्या माणसाने निवांत सोफ्यावर बसून आयुष्य काढलं असतं. पान खायचं, तमाशा नाटकं बघायची, आयुष्याचा उपभोग आनंद घ्यायचा आणि काही न करता वर जायचं. हे शिवाजी महाराजांना करता आलं असतं जर त्यांचं विजन क्लिअर केलं नसतं तर. कारण त्यावेळी असं सगळं ना, बाबाची प्रॉपर्टी असेल तर पोरांनी फक्त त्याच्यावरती मजा करायची, एवढाच प्रसंग असायचा. पण शिवाजी महाराजांसमोर करिअरचे 4 ऑप्शन आहेत. हे माझ्यासमोर विद्यार्थी सर म्हणून मला हे सांगायला पाहिजे की 10वी नंतर आपण विचार करतो 10वी नंतर पुढे काय. कारण 10वी पर्यंत आपल्याकडे काही पर्याय नसतो. 10वी पर्यंत जाणे, 10वी नंतर मग आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मग तुमची एंट्रन्स असेल, CET असेल, GAT असेल, वगैरे वगैरे काय असेल ते असते, अनेक परीक्षा. याच्यातून तुम्हाला करिअरचा मार्ग सापडतो. शिवाजी महाराजांच्या समोर करिअरचे 4 ऑप्शन आहेत. वयाच्या कितव्या वर्षी माहिती आहे का? 12व्या वर्षी. शिवाजी महाराजांचं शिक्षण कधी सुरू झालं? वयाच्या 7व्या वर्षी. वयाच्या 7व्या वर्षी शिक्षण सुरू झालं, वयाच्या 12व्या वर्षी संपलं. शिवाजी महाराजांचं शिक्षण फक्त 5 वर्षाचं आहे. 5 वर्षात 32 विषय शिवाजी महाराजांनी शिकून घेतलेले आहेत. म्हणजे श्रीकृष्णाचे बाकीचे सहकारी 14-14 वर्ष शिकलेले. 14 विद्या 64 कला शिकायला 12-12 वर्ष गुरुकुलमध्ये राहिले श्रीकृष्णाचे क्लासमेट. आणि श्रीकृष्णाचं शिक्षण किती माहिती आहे तुम्हाला? किती दिवस सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकले माहिती आहे का? 65 डेज ओनली. श्रीकृष्णाचं शिक्षण जर 65 दिवसामध्ये होतंय तर माझ्या मुलाचं 5 वर्षात शिक्षण का होऊ शकत नाही? 8 तासांनी शिवाजी महाराजांचं शिक्षण 5 वर्षात पूर्ण झालेले आहे. वय वर्ष 7 ते वय वर्ष 12. आणि शिवाजी महाराज 12 वर्ष झाले. करिअरचे 4 ऑप्शन त्यांच्या समोर मोकळे. नंबर 1, वडिलांची मोठी जागिरी इस्टेट आहे, त्याच्यावर आरामशीर झोपून खायचं. करिअरचा ऑप्शन नंबर 1. महाराजांनी निवडलं का? कॅन्सल, खोली, हा ऑप्शन नको. ऑप्शन नंबर 2, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशाहीमध्ये वजीर पदावरती होते. वजीर म्हणजे केंद्रात गृहमंत्री होते. त्यांच्या वशिलेने डायरेक्ट खासदार किंवा डायरेक्ट कॅबिनेट मंत्री त्यांना होता येणं सोपं, सहज शक्य होतं. करिअरचा ऑप्शन नंबर 2, वडिलांच्या वशिल्यावरती डायरेक्ट आदिलशाहीमध्ये खासदार किंवा मंत्री होता आला असतं. आपल्याकडे जिल्हा परिषद, ग्रामपंचायती सुरुवात करत, मग असं करत करत कधी आमदार होतो, मरेपर्यंत तरी खासदार किंवा झालं मंत्री, नाही तर तशी तरी संत्री होती, तिची संपलं ना संत्री. ऑप्शनचा दुसरा पर्याय हा आहे की वडिलांच्या वशिल्याने ते कुठेही चिटकू शकले असते. वशिला शब्द तुम्हाला माहिती आहे का? काय? व्हेरी सिंपल आहे. व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना, आणि ला म्हणजे लायकी नसताना, हे तिन्ही नसताना केवळ शहाजीराजांचा मुलगा, काय? केवळ शहाजीराजांचा मुलगा या एका फॅक्टरवरती शिवाजी महाराजांना आमदार, मंत्री, डायरेक्ट कॅबिनेट मंत्री होता आला असतं. म्हणजे वशिला लावून, तुमच्या वशीत जॅक लावून शिवाजी महाराज डायरेक्ट वयाच्या 12व्या वर्षी खासदार मंत्री होऊ शकले असते. तुम्ही म्हणतात एवढं मोठं पद कसं मिळू शकतं? शक्य आहे. जर वडिलांची एवढी मोठी पद असेल. शिवाजी महाराज जर संभाजीराजांना 8 वर्षाच्या संभाजीराजांना 6,000ची मनसबदारी औरंगजेबाकडून घेऊन देतात, तर शहाजीराजांसाठी सोपं आहे की आदिलशाहीच्या दरबारातून शिवाजी महाराजांना 12व्या वर्षी कॅबिनेट मंत्री ते करू शकत होते. म्हणजे वशिल्यावर शिवाजी महाराज डायरेक्ट वर गेले असते. पण करिअरचा ऑप्शन नंबर 2 हा सुद्धा शिवाजी महाराजांनी नाकारलेला आहे. करिअरचा ऑप्शन नंबर 3, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि शहाजहान. शहाजहान तुम्हाला सगळ्या तरुण पोरांना माहित असलं पाहिजे. शहाजहान म्हणजे कोण माहितीये का? औरंगजेबाचा बाप. लगेच कळणार नाही औरंगजेबाचा बाप म्हणल्यावर तुम्ही औरंगजेब कोण, इथून हिस्ट्री सुरू करावं लागेल. पण ताजमहाल बांधलेला शहाणा असं म्हणणं लगेच कळेल की नाही? ज्यांनी ताजमहाल बांधला तो शहाणा. शहाणा का म्हणतो माहिती का? मी 22 वर्ष काम धंदे सोडून एकच उद्योग करत बसला, ताजमहाल बांधला. कोणासाठी? मला एकदा माझी बायको म्हणली, सर बघा शहाजहाननी मुमताजसाठी ताजमहाल. म्हणलं ती मेल्यानंतर. जीवन असताना नव्हे. बरं ते प्रकरण झालं काय? 22 वर्ष राज्य कारभार सगळा राजपाट सोडला आणि ते बिचारे रोज दगड आले तर
मार्किंग झालं का, वर बांधकाम गेलं का, 22 वर्ष एवढाच कार्यक्रम. औरंगजेबाचे खसकले, सटकली तारीख त्याची. काम झालं सोडा 800 बायका, त्यातली एक मिली, त्याच्यासाठी एवढा कारभार. म्हणजे पुढे काय म्हातारा तो डायरेक्ट दक्षिणची सुभेदारी सगळी बाजूला ठेवून डायरेक्ट दिल्लीला गेला. बापाला क्रिकेट टाकला आणि गादीवरती डायरेक्ट बसला. म्हणलं हे म्हातारा आपलं सगळं राज्यकारभार बनवून टाकेल बाबा, हे सैराट झाले. एखादी इमारत छोटी मोठी, एखादं बांधकाम वर्ष वर्षाचं मान्य ना, 22 वर्ष एकच करायचं दगडा आणि बांधत बसलं. मग तिकडे कोणी बंडखोरी केली, कोणी तो सुभा गायब केला, महसूलचे काय वाटलं झालं, काही नाही. काही अशी सैराट भयानक असतात, काही गॅरंटी नाही. म्हातारपणात तरुणपणी समजू शकतो की 22 वर्ष म्हातारपणात 22 वर्ष गेली. हा शहाजहान, बरं का, मला फक्त शहाजहानची ओळख सांगायची तुम्हाला. हा शहाजहान शहाजीराजांचा जवळचा मित्र आहे आणि शहाजहानकडे शिवाजी महाराजांच्या वडिलांचं प्रचंड वजन आहे. म्हणजे शहाजीराजांनी जर SMS नुसार टाकला ना तर काम होऊ शकतं, एवढं सेटिंग आहे. सेटिंग कळते तुम्हाला? आपल्या देशात पुढे यायचं असेल तर 3 गोष्टी लागतात: सेटिंग, वोटिंग, मीटिंग. मतदार आपले सामान्य लोक फक्त काय करतात? वोटिंग. कार्यकर्ते काय करतात? मीटिंग. आणि नेते काय करतात? सेटिंग. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे शहाजीराजांचे आणि शहाजहानचे संबंध खूप जवळचे होते. कारण काय माहितीये का? ह्या नगरमध्ये एक भातवडी नावाचं गाव आहे आणि या भातवडीमध्ये एक लढाई झाली होती. शहाजीराजे निजामशाहीचे वजीर होते. आदिलशाह आणि मोगल या दोघांची 80,000 फौज निजामशाहीवर चालून आली आणि निजामशाहच्या आईने जबाबदारी दिली शहाजीराजांना की आता हे संकट तुम्ही परतवा. शहाजीराजांनी एकट्याने 80,000 मोगल आणि आदिलशाही फौजेचा पराभव केला होता आणि त्याच वेळी शहाजहानच्या लक्षात आलं की दक्षिणमध्ये जर राज्य करायचं असेल तर ज्याच्याकडे शहाजी त्याचं राज्य. बघा शहाजीराजांची काही इमेज आहे की शहाजीराजे ज्याच्या दरबारात जातील तोच दख्खनवरती राज्य करेल, एवढा पराक्रमी राजा म्हणजे शहाजीराजे. ही इमेज, एवढा आदर शहाजहानच्या मनामध्ये. म्हणजेच काय की शहाजीराजांनी नुसता शब्द टाकला असता की माझ्या मुलाला आमदारकी नाही, डायरेक्ट खासदारकी दिल्लीत घ्या, तर डायरेक्ट दिल्लीमध्ये शिवाजी महाराज वयाच्या 12 वर्षी केंद्रात गेले असते. आणि शहाजहान शिवाजी महाराजांच्या वडिलांना खूप मानायचा असा एक पुरावा आणखी देतो तुम्हाला. जिंजीला शहाजीराजांना आदिलशहाने कैद केलं. शिवाजी महाराजांचं कोचिंग किती परफेक्ट आहे बघा. अशा संकट समयी आदिलशहाने फक्त एकच अट टाकली की तुझे वडील शहाजीराजे यांना आम्ही कैद केलेला आहे, आता तू ठरव वडील पाहिजेत का स्वराज्य पाहिजे. महाराज नुकतेच स्वराज्य सुरू करतायत. ही घटना कधी सांगतो मी, 1647-48 ही शिवाजी महाराजांचं वय फक्त 17 आहे. म्हणजे शिवाजी महाराज जस्ट HSC बोर्डाची CBSE परीक्षा पास होऊन बाहेर पडले आणि डायरेक्ट पत्र आले, युअर फादर इज बीइंग अरेस्टेड अँड नाउ यू हॅव टू डिसाइड यू आर गोइंग टू स्कूल ऑर यू आर गोइंग टू मेक एस्केप ऑफ युअर फादर. वडिलांना सोडवायचं का स्वराज्य बघायचं हे तू ठरव. आणि अशा वेळी शिवाजी महाराज काय स्ट्रॅटेजी लढवतात की त्यांच्या लक्षात येतं की आपले आणि शहाजहानचे संबंध वडिलांचे खूप चांगले. शहाजहानला पत्र पाठवलं, माझ्या वडिलांना आदिलशहाने अन्यायाने गैरवर्तुकीने कैद केलेला आहे, हुजुरास विनंती आहे की माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. दक्षिणेमध्ये आपल्याला काही गरज पडली तर ती जबाबदारी खांद्यावर घ्यायला शहाजीराजांचा हा मुलगा शिवाजी तयार आहे. आणि महाराज खूप हुशार होते. ते पत्र मोगलांच्या कुठल्या अधिकाऱ्याकडे नाही दिलं. महाराजांचा मंत्री स्वतः सोनोपंत डबीर टाकोटाक घोड्यावर ते पत्र घेऊन गेला. कारण मोगलांच्या हातात पत्र दिलं तर ते पोचायला 4 महिने लागले असते आणि उत्तर यायला 4 वर्ष लागले असते. मग आपलं जे भारतातलं सरकार चालतं ना ते ह्या पद्धतीने चालतं. पत्र द्या, मग फॉलो घ्या, त्याचा रिजवा, ते शेतकरी मरून जातो. एक जण ते बघा ना गारपिटीचं नुकसान भरपाई मागायला गेला, गारपीट त्याच्या अंगावर झाली, त्याला एवढी मारपीट झाली की त्याला वाटतं ती गारपीट परवडली, हे परवडलं. म्हणून डांगे सर मी मंत्रालयात जात नाही, पुढारी दिसला की लांबून जय महाराष्ट्र करतो, तुझं तुला लखला माझं माहीत आहे. कुणी चपला झिजवायचे कार्यक्रम करावे. अर्ज द्या, फॉलो घ्या, पाकिट द्या, वजन टाका आणि मग त्याच्यानंतर कामच नको असतं. काय लागतं आमच्यासारख्या संन्यासी फकीराला. आणि तसंही फकीरांना दिवस चांगले जातात. ज्यांना काय लागत नाही त्यांच्याच मागे लक्ष्मी हात जोडणे. केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र, UPत योगेंद्र. मी पण असं काही नाव धारण करायच्या विचारात नाही.
इंद्र नाव आलं त्याच्यात की जोगेंद्र. आता मी जोगेंद्र टाकणार जाईल तिकडे जोगायचं. जोगणे माहिती आहे मला फुकटच्या फकट गाडी पाहिलं सगळं त्याची जोगेंद्र म्हणजे बरं सांगतो मला. आता आम्ही व्याख्यान जातो मानधन पण मिळतं, जेवायची पण व्यवस्था होते, राहायची पण व्यवस्था होते, ट्रॅव्हलिंगचा खर्च मिळतो. फुकटच्या फकट गाडी पाहिलं सकाळ त्याची जोगेंद्र. आता मी जोगेंद्र होऊ शकतो काय. लक्ष्मी पण अशी बरं का, जो लक्ष्मीच्या मागं लक्ष्मी त्याच्या 50 कोस पुढं आणि जो लक्ष्मीला म्हणतो तुझी मला काही गरज नाही, लक्ष्मी 50 कोस त्याच्या मागं. अरे येऊ दे ना मला तुझ्या गाडीत, येऊ दे, लिफ्ट दे मला. असाच प्रकार आहे. शहाजहानला पत्र पाठवलं आणि ते पत्र कोणाच्या हातात आहे, सोनोपंत महाराजांचा माणूस घेऊन गेला. तिकडे ते पत्र दाखवलं. बघा शहाजहानचे काय समज असतील. टाकोटाक ते पत्राचं उत्तर म्हणजे इकडे व्हॉट्सअपला पत्र गेलं, तिकडून लगेच व्हॉट्सअपला उत्तर आलं की शहाजी राजे भोसले हा माझा माणूस आहे आणि त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर तुमची आदिलशाही गोत्यात आणीन. आणि खाली शहाजहान दिल्लीचा बादशाह. आता ते पत्र परत मोगलांच्या हातात नाही, परत सोनोपंतच्या हातात. डायरेक्ट दिल्लीतून कॉपी आदिलशाहला. आदिलशाह म्हणला नसतं पकडलं शहाजीला तर परवडलं असतं. मला काय माहिती त्याची एवढी सेटिंग. मी त्याची आमदारकी कॅन्सल करायला गेलो आणि डायरेक्ट खासदारकीचं पत्र नियुक्तीचं. शहाजीराजांना वजीर करावं लागलं. ज्या शहाजीराजांना अपमानास्पद कैद केलं आहे मी बिल्डिंग लावून, त्या शहाजीराजांना प्रमोशन द्यावं लागलं एका स्टेपचं. काय शिवाजी महाराजांचे लोक असेल नुसत्या एका पत्रासाठी खेळे की पत्र कोणाला पाठवलं शहाजहानला. शहाजहानचं पत्र आदिलशाहला. आदिलशाहने शहाजीराजांना मुक्त पण केलं. शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणले तो नंतरचा इश्यू आहे, ते आपण बघू गारपीट वगैरे नंतर. आपली पायपीट होती ती बघू. कारण दिल्लीचं पत्र आलं. शहाजीराजांना सन्मानाने मुक्त केलं, एक पदाचं प्रमोशन दिलं. शिवाजी महाराजांची पण सुटका झाली. हे सगळं मुत्सद्दीगिरीत कुठून शिकले हो शिवाजी महाराज. एका पत्रावरती एवढा सगळा पराक्रम होऊ शकतो. वयाच्या 17 वर्षाचं पूर्व एवढं करतंय. याला म्हणतात रायटिंग मॅनेजमेंट, याला म्हणतात लेटर मॅनेजमेंट. होम टू राईट लेटर, हाऊ टू राईट लेटर, हे सगळं शिकलं पाहिजे. आपल्याला निबंध लिहायला असतो पण आपण काय लिहितो निबंध, गायीवरती निबंध लिहितो. आम्ही असताना ना म्हणजे आम्ही शाळेत असताना आम्हाला घोड्यावरचा निबंध आमच्या बाईंनी शिकवला. गायीवरचा निबंध शिकवला आणि घोड्यावरती आला. आता आमचं काय, आम्ही पाचशे घोडेवाले. घोडे लावायला आम्हाला किती वेळ लागतो. आम्ही फक्त काय केलं, गायीचं पाठ केलं होतं. इथं घोडा आलता मग आम्ही लिहून टाकलं सर. एक गाव होतं रामनगर, आटपाड नावाचं गाव होतं. तिथं असं लोकसंख्या होती, असं झालं तसं झालं सगळं. आणि त्या गावामध्ये एक झाड होतं, त्या झाडाला एवढी पानं होती ते होतं आणि कांदा लसूण सगळं आणि शेवटी काय माहिती का, अशा त्या गावात त्या सुंदर झाडाला तो घोडा बांधलेला होता. पाठांतर वाया गेले का. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे, तुम्ही किती लिहिलं ह्याला खूप महत्व आहे. काय लिहिल्यानंतर बघितलं जातं, क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण घेतलं जातं. म्हणून आपल्याकडे चायनीज पदार्थ खूप फेमस झाले. कमी पैसे जास्त क्वांटिटी, कोणी चायनीज द्या. भारतीय पण मागत करते. मला मुद्दा काय सांगायचा आहे, 17 वर्षाचं मुलगं आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी फक्त एक छोटा प्रयोग करतं. एक पत्र लिहितं दिल्लीच्या बादशाला. दिल्लीच्या बादशाकडून पत्राचं उत्तर येतं, शहाजीराजांची सुटका होते. म्हणजे शहाजीराजांचे आणि शहाजहानचे खूप चांगले संबंध होते. शहाजीराजांच्या शिफारसीवरती दिल्लीत शिवाजी महाराजांना डायरेक्ट मंत्री होता. नंतर करिअर ऑप्शन नंबर 3 शिवाजी महाराजांनी तो सुद्धा नाकारला. आणि करिअरचा ऑप्शन नंबर 4 स्वतःचं राज्य स्वराज्य उभं करायचं. आणि हे स्वराज्य उभं करण्यामध्ये फायदा काहीच नाही, जागोजागी तोटाच आहे. काय तोटा आहे, तुमच्या जीविताला धोका आहे. तुमच्या अंगावर कधीही कुटुंबावर संकट येऊ शकतं, कधीही तुम्हाला गर्दीश मिळवलं जाऊ शकतं. या सगळ्या नोकऱ्या सेफ होत्या, याच्यामध्ये काय रिस्क नव्हती. लोक सैन्याला पाठवायचं, तुम्ही लढा, तुम्ही जिंकले या तुमचा सत्कार, मेले तिकडे तुमचं काय दफनविधी विषय संपला. पण इथं स्वतः अंगावरती घ्यायचंय, स्वतः लढायचंय आणि असं स्वराज्य उभं करायचंय. आणि हा करिअरचा सगळ्यात अवघड पर्याय आहे. म्हणून करिअर कशाला म्हणतात माहिती आहे का, जिकडं सगळे जातात तिकडे तुम्ही गेलात तर दॅट इज नॉट ए करिअर. जिकडे कुणी जात नाही तिकडे तुम्ही गेलात दॅट इज करिअर. त्यावेळेस ट्रेंड असा झाला, मुलगा तयार झाला कुठतरी निजामशाहीत भरती हो, तयार झाला आदिलशाहीत भरती हो, कुठतरी मोगलाई भरती हो. हा ट्रेंड शिवाजी महाराजांनी बदलला. लक्षात घ्या, मोठी माणसं ट्रेंड फॉलोवर नसतात, ती ट्रेंड सेटर असतात. ते नवीन पॅटर्न लागू करतात. डांगे सरांनी एक पॅटर्न चालू केला आहे. मोठी माणसं स्वतःचा नवीन पॅटर्न तयार करतात, छोटी माणसं कोणाचा तरी पॅटर्न फॉलो करतात. हे समजून घेतोय. शिवाजी महाराज
ट्रेंड सेटर आहेत. ज्यावेळी नोकरीचा ट्रेंड होता त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वतःचं राज्य, उद्योग, स्वउद्योग ही कल्पना केली. म्हणून मी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना सर एप्रिलपासून उद्योजक कसं व्हायचं ह्याचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात करणार आहे. मॅनेजमेंट आपण सांगितली सांगतोय, पण उद्योजक कसं व्हायचं. आता हे मॅनेजमेंट असल्यामुळे असं होतं काय लोकांना काय गाडी चोरी व्हायची भीती वाटते काय कोणी बाजूने गेले तरी टॉय 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 काय वाजलं पाहिजे. एवढी कशाला काळजी करतात. शेर सलामत तर पगडी 50 आणि इन्शुरन्स कशाला असते. गाडी चोरला गेली दुसऱ्या दिवशी दारात असते दुसरी, पण घाबरतात भीतीने. करिअरचा ऑप्शन नंबर 4 खूप अवघड आहे. स्वतःचं राज्य उभं करायचंय. आणि कशातून उभं करायचंय. शून्यातून. वडिलांकडून प्रॉपर्टी घेतलेली नाही. पुणे सुपे बारामती इंदापूर याची जहागिरी आहे. पप्पा मला रेडीमेड सगळं द्या, मग मी मर्चडीज घेऊन फिरेल आणि मग व्यवसाय उभा करेल. असं नाही. महाराजांना राजमुद्रेवरती लिहून दिलेलं आहे. म्हणजे करिअरचं प्लॅनिंग कसं आहे तर त्याचं गोल सेटिंग रेडी आहे. त्यांचं महाराजांचं ध्येय ठरलेलं आहे. आणि महाराजांना लिहून काय केलेलं आहे. प्रतिपद चंद्रलेख. आज काय प्रतिपदाचे ना प्रतिपदा, आज प्रतिपदाच आहे. आणि महाराजांच्या राजमुद्रेत काय लिहिले. प्रतिपद चंद्रलेख वर्धिष्णूर विश्ववंदिता शहाष्टव शिवशेषा मुद्रा भद्रा राजने. या राजमुद्रेमध्ये 3 कंडिशन. एक प्रतिपद चंद्रलेख. हे शहाजीच्या मुला शिवाजी तुला स्वराज्य सुरू करायचंय, पण केवढ्यातून. प्रतिपदेचा चंद्र. प्रतिपदेचा चंद्र म्हणजे कळलं का. आमोशेचा दुसरा दिवस. आता आमोशेच्या दुसऱ्या दिवशी चंद्र केवढूच असतो. म्हणजे तुला जे भांडवल मिळेल, सैन्य मिळेल, पैसे मिळतील, माणसं मिळतील, रिसोर्स मिळेल, ते केवढूच असेल जवळपास 0 असेल, नगण्य असेल. त्या नगण्यतून अगण्य म्हणजे अगणित असं उभं करायचंय. आणि आता किती गणित आहे. हँडफुल. हाताच्या बोटावर मोजतायची एवढीच माणसं आणि एवढंच सगळं असेल. त्यातून तुला उभं करायचं. प्रतिपद चंद्रलेख. शहाजीच्या मुला शिवाजी तुला शून्यातून स्वराज्य उभं करायचं आहे. कसं उभं करायचं आहे तर आमचे लोक शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान करतात. आपलेच लोक करतात. काय म्हणतात शिवाजी महाराजांना माहिती आहे का. महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तुम्हाला कोणी सांगितले शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यांच्या आई वडिलांनी दिलेल्या राजमुद्रेत काय लिहिले. प्रतिपद चंद्रलेख हे वर्धिष्णूर विश्ववंदिता शब्द आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं मूल्यमापन आम्ही करायचं तर त्यांचं प्रोनाउन्सिएशन कसं केलं पाहिजे आम्ही. विश्ववंदनीय विश्ववंदिता शिवाजी महाराज ही खरी शिवाजी महाराजांची ओळख आहे. नॉट ए महाराष्ट्र आराध्य दैवत, भारताचं आराध्य दैवत, नॉट ए हिंदूंचं आराध्य दैवत. हिंदूंचं आहेच आहे, मराठ्यांचं आहेच आहे, मराठी लोकांचं आहेच आहे, भारतीय लोकांचं आहेच आहे. पण शिवाजी महाराजांची ऍक्च्युअल इमेज काय. विश्ववंदिता. आता विश्व म्हणजे काय. विश्वसुंदरी शब्द सगळ्यांना माहिती का. व्हॉट इज मीन बाय विश्वसुंदरी. माहिती असेल तर तुमच्याकडे ठेवा माहिती, काय प्रॉब्लेम नाही. नंतर मला सांगा खाली. विश्व याचा अर्थ काय. मी बोलतोय नगर जिल्ह्यामध्ये. राहाता एक तालुका आहे. राहाता तालुका नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्हा महाराष्ट्रात आहे. म्हणजे राहत्यासारखे 5-25 तालुके इक्वल टू 1 नगर जिल्हा. असे 35 जिल्हे इक्वल टू 1 महाराष्ट्र. असे 32 महाराष्ट्रासारखे राज्य इक्वल टू 1 भारत. असे भारतासारखे अनेक देश इक्वल टू 1 आशिया खंड. असे अनेक 7 खंड एकत्र केले तर 1 पृथ्वी. अशा अनेक पृथ्वी, असे अनेक चंद्र, असे अनेक सूर्य एकत्र केले तर 1 आकाशगंगा. आणि अशा अनेक आकाशगंगा, आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी, अशा अनेक गॅलेक्सीज इक्वल टू 1 युनिवर्स. आणि शिवाजी महाराजांच्या आईवडिलांनी किती गांभीर्याने लिहून दिले राजमुद्रेत की माझ्या मुलाचा रिस्पेक्ट कुठे पाहिजे. युनिवर्स मध्ये पाहिजे. नॉट इन महाराष्ट्र अँड नॉट ओनली इन इंडिया, नॉट ओनली इन दिस अर्थ. फक्त ह्या पृथ्वीवर नाही तर जगात जेवढ्या पृथ्वी आहेत, जगात जेवढे सूर्य, जगात जेवढे गुरु असतील, शनी असतील, मंगळ असतील. शनी तुमच्या बाजूला जिथे कुठतरी तो शनी नाही. शनी, गुरु, रवी, मंगळ, बुध हे सगळे जे ग्रह आहेत की नाही, युरेनस, नेपच्यून, बरोबर. आणखी काय असते चापून चोपून सगळे एवढे सगळे ग्रह, अशा अनेक गॅलेक्सी, आकाशगंगा एकत्र केल्या तर 1 युनिवर्स बनतं. त्या युनिवर्समध्ये तुझं राज्य पाहिजे. पण भांडवल किती असेल. 0. कमीत कमी भांडवल असेल. पण हे राज्य उभं करायचं. तिसरी कंडिशन काय ठेवली. मुद्रा भद्रा राजते. हे राज्य शहाजीचा मुलगा शिवाजी ह्याच्या मालकीचं नसेल. हे राज्य कोणाचं असेल. रयतेच असेल. आणि ती रयत कोण असेल. हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ईसाई असतील, पारसी सगळे असतील. गोर असतील, गरीब असतील, सुशिक्षित असतील, अशिक्षित असतील, गरीब असतील, शहाणे असतील, श्रीमंत असतील, सगळे जो कोणी आहे त्या रयतेचं राज्य. म्हणजे 3 कंडिशन आहे. एक 0 हेच भांडवल आहे. विश्वाला वंदनीय होईल एवढं रॉयल मॉडेल तुमचं राज्य उभं करायचंय.
आणि ते रयतेच असलं पाहिजे. ह्या 3 कंडिशनवरती शिवाजी महाराजांचं करिअरचं फाउंडेशन आहे. आता लोक मोठी होतात पण तिथं आडनाव असतं पाठीमागे, जाधव जाधव ट्रान्सपोर्ट किंवा अमुक गाडगे पाटील गाडगे पाटील, असं आपण आपल्या धर्माला नाव बघा कोणाचं देतो. एक तर देवाचं देतो, एक तर आपल्या घराण्याचं देतो किंवा आपलं नाव देतो. शिवाजी महाराज हे जगातील एकमेव उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या कुळाचं, त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांचं नाव न वापरता काय रयतेचं राज्य ही कन्सेप्ट आहे. शिवाजी महाराज ह्याच्यातून आम्ही मोठेपणा त्यांचा समजला पाहिजे. आज आम्ही काय केले, शिवाजी महाराज छोटे सर आपण करतात ते शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचे, मग त्याच्यात पण मराठी लोकांचे, मग मराठ्यांचे, त्यात 96 मराठ्यांचे, मग त्याच्यामध्ये पण पवार जाधव भोसले यांचे. आम्ही काय कॉपीराईट घेतलं का शिवाजी महाराजांचा? आम्ही काय दुकान मांडलंय का? काही लोकांनी त्याचं भांडवलच करून टाकलं बरं का. व्याजावर लागलं शिवाजी महाराजांचं भांडवल, शिवाजी महाराज आणि व्याजावरती संकट ठरेल. शिवाजी महाराजांचं करिअर हे या 3 गोष्टींवरती जे राजमुद्रेमध्ये लिहिलेलं आहे. वयाच्या कितव्या वर्षी हा प्रकार सांगतो मी? फक्त 12व्या वर्षी शिवाजी महाराजांचे करिअर सुरू झाले आणि शिवाजी महाराजांच्या हातामध्ये भगवा झेंडा दिलेला आहे. भगवा झेंडा म्हणजे कोणाचा? कुठल्या राजकीय पक्षाचा नाही, तो शिखर शिंगणापूरचं महादेव हे भोसल्यांचं कुलदैवत आणि त्या शंकराचा झेंडा म्हणजे तो भगवा झेंडा त्यांच्या हातामध्ये दिला. तो झेंडा आणि आता तो भगवा रंगच का वगैरे हे काही मला त्या अध्यात्मात जायचं नाही. मी मगाशी तुम्हाला अध्यात्माची व्याख्या सांगितली, मला काही परत त्यात जायचं नाही. हा भगवा झेंडा आणि ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दिलेली. राजमुद्रा लेखी दिलेली आहे बरं का. शिवाजी महाराज सही शिक्का जिथं मारायचे ना, त्या राजमुद्रा तिथं उमटवली की त्याच्यावरती लिहिलं जायचं. म्हणजे शिवाजी महाराजांना प्रत्येक कागदावर शिक्का मारला की स्मरणात आहे, लक्षात आहे की मला शून्यातून राज्य उभं करायचे. आपल्याकडे मुलं तक्रार करतात, माझे आईवडील गरीब होते म्हणून मला असं नाही करता आलं, आणि ते श्रीमंत असते तर मला चांगली शाळा मिळाली असती, मला मोठा कोर्स मिळाला असता, अमुक झालं तर झालं. ही लंगडी कारणं सांगायची नाही. म्हणून प्रतिपद चंद्रलेखीव शून्यातून. अरे आईवडील गरीब असणं ही सुद्धा तुमच्यासाठी मोठी संधी आहे की तुम्ही सांगू शकता टाटा बिर्लाच्या पोटी येऊन मर्चडीज घेऊन कुणी फिरू शकतं, पण झोपडीत जन्माला येऊन जर तो माणूस फक्त खोपडीच्या बळावर जर मर्चडीज घेऊन फिरला तर खरोखर तो करिअरचा पोरगा आहे की नाही, तो कामाचा आहे की नाही. आणि हे शिकवलं पाहिजे ना, प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करायची, याला तर शिक्षण म्हणतात ना. शिकल्याचा फायदा हाच होतो की संकट समय आपण काय मार्ग काढायचा हे त्या मुलाला कळलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संकटाची मालिकाच मालिका आहे, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पराभव नावाचा शब्द तुम्हाला दिसत नाही. एक पुरंदरचा तह केला, पण तो पण एवढ्या हुशारीने केला की औरंगजेबाच्या हाताला काही धोत्रा पण लागला नाही. म्हणजे काय ब्रिलियंट असेल शिवाजी महाराज. आयुष्यात एकच तह आहे बरं का, कॉम्प्रोमाइज. आयुष्यात एकच कॉम्प्रोमाइज झाली, ते पण कशी आहे, तो मिर्झाराजा जयसिंग की नाही दिल्लीहून निघायला गेली तरी शपथ काय घेतली होती की शिवाजी आणि शिवाजीचं राज्य दोन्ही पण संपवतो. कारण औरंगजेबाची सुरत शिवाजी महाराजांनी ती मोकळी केली. शाहिस्ते खान त्याला तसा काही इंगा दाखवला आणि मग बादशाच्या दरबारात कोण तयारच व्हायला लागला. दक्षिणेमध्ये जायचं म्हणजे मरून येणे, पळून येणे किंवा अपमान होऊन येणे, एवढे 3 कन्सेप्ट होत्या. त्यामुळे कुणी जायला तयार नव्हतं. मग औरंगजेब हुशार होता, त्यांनी एकाच पोस्टिंगसाठी 2 माणसं तयार केली, एक मिर्झाराजा जयसिंग आणि एक दिलेर खान. पठाण म्हणजे पठाण आणि राजपूत ह्या 2 शूर जाती मराठ्यांच्या विरुद्ध उभ्या केल्या. आता महाराष्ट्रातले मराठाच चालले बरं का. मराठ्यांचे मोर्चे, ओबीसींचे मोर्चे, दलितांचे मोर्चे, सगळ्यांचे मोर्चे. फायदा कोणाचाच नाही, लक्षात घ्या. मोर्चातून कोणाचा फायदा होत नसतो. या चहा प्याट खोटा एवढाच असतो सर. मोर्चा चर्चांच्या याच्या पुढचा काही अजेंडा या देशात नसतो. त्यामुळे शहाणे लोकांनी मोर्चा काढायचा पण नसतो, मोर्चात जायचं पण नसतं. असं काही मोर्चेकडून नोकऱ्या मिळतात का? त्याच्यासाठी उद्योजक निर्माण करावं लागतात. आणि शिवाजी महाराजांचं बेसिक कन्सेप्ट आहे स्वराज्य, स्वतःचं राज्य, छोटा का होईना स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय उभा करा. हे शिवाजी महाराज. म्हणजे मी तुम्हाला दिल्लीचं उदाहरण सांगतो ना, त्यातले काय सांगतो तुम्ही, मिर्झाराजा जयसिंग दिलेर खान पठाण दोघांना पाठवून मिर्झाराजाची शपथ काय घेतली, वो शिवाजी और उसका राज दोनों भी बर्बाद कर दूंगा, उसके बाद ही दिल्ली आऊंगा. आणि तो मिर्झाराजा जयसिंग पुण्यामध्ये आला. सगळ्या किल्ल्यांना त्यांनी वेढे घालायला सुरुवात केली. ब्रिलियंट माणूस होता. त्यांनी बरोबर शिवाजी महाराजांची नाकाबंदी केली आणि शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं की मी सरेंडर करायला तयार आहे. पण मिर्झाराजा हुशार होता, त्यांनी लगेच पत्र पाठवलं, मी तुम्हाला शरणागती द्यायला तयार आहे, फक्त एका अटीवर, तुमची कोणती अट नसणार आहे. किती हुशार आहे तो. म्हणतोय मी तुम्हाला शरण यायला परवानगी देईल, पण तुम्ही मात्र कुठली अट टाकायची नाही. म्हणजे शिवाजी महाराज किती ब्रिलियंट असतील की मिर्झाराजाचा अंदाज आहे की हा माणूस शरण येताना सुद्धा आपल्या अटी लागू शकतो. म्हणजे काही लोक म्हणतात राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतोय, तसा प्रकारे
की राजाला मात्र काही द्यायचं काय, खिशात सगळं हात घालायचा काय, पण धमकी तर दिल्याशिवाय राहायची नाही. तर शिवाजी महाराज असे की तह तर करायला तयार आहेत, पण ते स्वतःच्या कंडिशन टाकतील. म्हणून मिळालं काय लिहितात की तुमची कोणतीही कंडिशन नसेल, म्हणजे इफ यू आर गोइंग टू मीट मी अनकंडिशनल, कोणतीही शर्त बिना शर्त अगर आप मिलना चाहते हैं तो मिल सकते हैं, वरना जो चल रहा है वो चलते रहेगा. आणि मग शिवाजी महाराज म्हणले नाही, माझी कुठली अट नाही, मी तुम्हाला भेटायला येतो. महाराज गेले भेटायला. फार पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला ते महाराज उतरले ना पालखीतून, तिथून महाराज चालतच गेले. ते बॉडीगार्ड बिडगार्ड त्यांना सगळ्यांनी सांगितलं तुम्ही मागेच थांबा. त्या मिरझाराजाचा वकील होता मुन्शी उदयराज, त्यांनी ते शामियाच्या बाहेर महाराजांना चेक वगैरे केलं बरं का. महाराजांच्याबद्दल एवढी भीती बरं का की महाराज जर एखाद्याला भेटायला गेले तर तो 10 सेकंदाच्या वर जगत नाही, अशी सगळी चर्चा होती. लाईव्ह ट्रेलर होता त्याचा. अफजल खानाचं काय झालं, शाहीच्या घराचं काय झालं, 10 सेकंदाच्या वर टाईम लागत नाही शिवाजी महाराज. एवढा ब्रिलियंट माणूस, तर म्हणतात ताक लगेच. आणि त्या मिर्झाराजाला भेटायला शिवाजी महाराज असे हातात काही शस्त्र नाही, कपड्याला काय नाही, तरी ते लोक कसून तपासणी करतायत. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जब शिवाजी खाली हाथ होता है तो उसके हाथ में कुछ होता है. जब शिवाजी के पास कुछ नहीं होता तो उसके पास बहुत कुछ छुपा हुआ होता है, तो उससे वो मार सकता है. तर त्यांनी पूर्ण शिवाजी महाराजांनी चेकिंग करून घेतली. आणि मग त्या मुन्शी उदयराजांनी त्या डेऱ्यामध्ये जिथे मिर्झाराज जयसिंग बसला होता IT मध्ये, तिथं आतमध्ये सोडलं. आणि शिवाजी महाराजांना बघितल्यावर तो उठून उभा राहिला. शिवाजी महाराज आतमध्ये गेले. मिठी घ्यावी का नाही, कारण परिणाम बघितला होता. एकाने मिठी घातली, वरून सुरी मारायचा प्रयत्न केला. 10 सेकंदात त्याचा कार्यक्रम संपून शिवाजी महाराज बाय निघून गेले. मिठी द्यावी की नाही, लांबूनच मला आई बैठी आहे. पण तरी भीती काय, हसलं लपवलं बिपवलं तर काय वाद नाही किचवा वगैरे, म्हणून त्यांनी थोडंसं भीत पहिलं कमरेला तपासलं. हात म्हणले हात दिखाव. खरं तर हात दाखवायचा नसतो कोणाला, पण इथं हा म्हणतो हात दिखाव, कारण हातानेच कार्यक्रम केला ना सगळा. आता हाताला वाईट दिवस येतो माझा वेगळा, कुठंच काय झालं जाईल तिकडे उभवायलाच लागले. पहिले काँग्रेस उभवायचं, आता कमळ उभवायला लागले. आपला देश पण सुपीक शेती आहे भाऊसाहेब. नैसर्गिक शेती म्हणून सेंद्रिय का नॅचरल काय शेती, ही EVM ची शेती आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन शेती. आणि जो पेरेल त्याचं उगवेल, जो पेरणार नाही त्याचं काय उगवेल घंटा. म्हणजे मुलांनी लय भारी पिक्चर बघितलेली दिसतो, त्यांना लगेच भाषा कळते काय नाही. तंटा नाही, आणखी सांगू एक 2 डायलॉग सायरट मधले. किती लोकांनी सायरट बघितला नाही, हात वर करा. प्रश्न नीट समजून घ्या, काय करायची नाही. किती लोकांनी सायरट बघितला नाही, हात वर करा असं म्हटले. बघितलं पण नाही करायचं, एवढे शहाणे येत आहे. आणि त्या वयात तुम्ही बघितलं पाहिजे सायरट. तुम्ही अर्धा पार्ट बघितलाय, सेकंड हाफ पहिला बघा. 73% मार्क मिळालेल्या एका प्रशांत काळे नावाच्या विद्यार्थ्याचं आयुष्य कसं बर्बाद होतं ते बघा. जिच्या घरी 4 व्हीलर गाड्या आणि 500 एकर ऊस आहे त्या पोरीचे हाल कसे होतात ते तुम्ही बघा. आयुष्यात तुम्ही शाळा कॉलेजमध्ये प्रेम हा विषय डिक्शनरीत येणार नाही, एवढं वास्तव दाखवणार तो पिक्चर. पण आपल्याकडे फक्त त्या 2-3 गाण्यावर चालतंय. अरे स्वप्न बघायच्या वेळी ती स्वप्न बघितली पाहिजे. उगाच सैराट ठरतात तर मेले कसे माहिती आहेत ते थार शेवट माहिती का सैराट पिक्चरचा. तर अशी अनाथ पोरं जन्माला येऊ शकतात. आई पण मेली, बाप पण मेला, ते पोरं असं मुकच बाहेर पडते घराच्या बाहेर आणि त्याचे ते रंताळलेले पाय वगैरे असं हे भयानक चित्र. अहो प्रेक्षक थिएटर म्हणून असे टाकायचं जसं काय सुटकाला आले हा पिक्चर येतो, पण त्याला एवढं सिरियस वाटायचं आपल्याला घडला असा भाव आहे असं पाहिजे. सैराट पिक्चर पहिलेचा हा फायदा आहे की कुणीही ब्रिलियंट पोरगा प्रेम प्रकरणात पडणार नाही आणि कुणी खानदानी मुलगी कुठल्याही पोराच्या प्रेम प्रकरणात पडणार नाही. सैराटचे 2 फायदे होऊ शकतात जर गांभीर्याने पिक्चर बघितला तर. माझा मुद्दा काय, मिर्झाराजा जयसिंग तपासतो सगळं आणि म्हणतो राजाजी आपके पास कोई भी हत्यार नाही, ये देखकर मुझे आश्चर्य हुआ. तुमच्याकडे कोणतंही ओपन तर नाही, क्लोज पण नाही, म्हणजे दिसणारा हत्यार काही न दिसणारा हत्यार काहीच तुमच्याकडे नाही ना, शस्त्र नास्त्र. तुम्ही मला असे भेटायला आले, मला आश्चर्य वाटते. शिवाजी महाराजांनी बुक लिहिली टाकली काय म्हणजे माहिती का, जब राम को लक्ष्मण मिलने आता है, जब बड़े भाई को छोटा भाई मिलने आता है, तो हथियार की जरूरत ही कहाँ पड़ती है. हथियार की जरूरत क्या है.
विचार करायला लागला ना, आपण राम लक्ष्मण, यो छोटा आपण मोठा. म्हणजे दादाला भेटायला जाण्यासाठी छोट्या भावाने कशाला हत्यार वगैरे राहायला पाहिजे. आणि म्हणले म्हणून तर मी माझे 3000 बॉडीगार्ड मागे सोडून आलो, माझी पालखी मागे सोडून आलो. मोठ्या माणसाला भेटायला जायचं तर रुबाबात जायचं नसतं, नंबर देऊन जायचं असतं, म्हणून मी पालखी सोडून आलो. हत्यार कुठलं आणलेलं आहे. भावाला भेटायचं म्हणजे हत्यार कशाला पाहिजे. तो मिर्झा राजे 10 मिनिटात काय शब्द देतो माहिती आहे का, मैं जान गया आपको सर, आपको भी बचाऊंगा और आपके स्वराज को भी बचाऊंगा. जो मिर्झा राजाची शपथ घेऊन आणता शिवाजीने त्याचं राज्य दोन्ही बरबाद करतो. तो सांगतोय राजे तुम्हाला पण जीवनात मिळेल असं काय बघतो आणि तुमचं स्वराज्य पण वाचेल हे पण मी बघतो. याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल, याला म्हणतात वर्डचं मॅनेजमेंट, शब्दांचं. जो मिर्झा राजे स्वराज्यावरती वरवंटा फिरवायला आलता, आता तोच शब्द देतोय तुम्हाला पण वाचवतो आणि तुमचं स्वराज्य पण वाचवतो. 5 लाख मनाचा मुलूक होता, फक्त 4 लाख मनाचा दिला, म्हणजे 1 लाख मनाचा मुलूक शिवाजी महाराजांना खर्चायला ठेवलेला आहे. 35 किल्ले होते, 23 फक्त घेतले आणि 12 शिवाजी महाराजांना ठेवले. अहो खरं तर शिवाजी महाराजांना 1 किल्ला जरी शिल्लक ठेवला असता ना राहण्याचा, तरी परत शिवाजी महाराजांनी ग्रामपूर नेला असता, पण तरी मिर्झा राजाची 12. बघा शिवाजी महाराजांचं करिअर होतं सुरुवात वयाच्या 12व्या वर्षी. 10 राहिले किल्ले परत 12 आणि दिवसाचे तास 12, महिन्याचे दिवस, वर्षाचे महिने 12. आणि शिवाजी महाराजांसमोर जर कोणी गेला शत्रू म्हणून तर त्याचे पण किती होतात 12च ना. 12चा 12 शिवाजी महाराज. ओके, मी पहिले तुम्हाला सांगितलं पत्र शिवाजी महाराजांनी वयाच्या 17 वर्षी पत्राचं मॅनेजमेंट कसं केलं. आता हे कधीचा प्रसंग सांगतोय. वय वर्ष शिवाजी महाराज किती आहे, पुरंदरचा घर तरी घडला 1665, म्हणजे महाराजांचं वय किती आहे फक्त 25 वर्षाचा मुलगा असे काही शब्द फिरवाफिरवी करतो की मिर्झा जयसिंग शिवाजी महाराजांनी सरेंडर व्हायच्या वेळी तोच सरेंडर होतो आणि तो सांगतो मैं आपको बचाऊंगा. आणि मिर्झा राजेच शब्द देतो की तुम्ही आग्र्याला जा, औरंगजेबाला भेटा, तुमच्या सुरक्षेची गॅरंटी सगळी माझी. एवढं सगळी तयार कसं करत असेल माणूस. एका भेटीमध्ये एखाद्या माणसाचं एवढं मोठं परिवर्तन, याच्यापेक्षा मॅनेजमेंट आणि NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम जगात कुठला असू शकत नाही. की 10 मिनिटाच्या भेटीमध्ये एखाद्याचं एवढं मोठं ब्रेन वॉश की मारायला आलेला माणूस मारायला तयार होतो. हे महाराजांचं आयुष्याचं मॅनेजमेंट आहे. आणि मग 12व्या वर्षापासून आपण परत सुरुवात करूया. म्हणजे 2 उदाहरणं सांगितली. मला परत 12व्या वर्षाकडे का जायचंय की शिवाजी महाराजांनी जे आयुष्यामध्ये यश मिळवलं त्याची सुरुवात या वयाच्या 12 वर्ष. कारण तोपर्यंत त्यांचं फक्त थेरी होतं. 7 वर्ष ते 12 वर्षापर्यंत थेरी होतं. 12व्या वर्षापासून प्रॅक्टिकल सुरू झालं. आणि हे प्रॅक्टिकल वयाच्या 12 वर्षी सुरू झालं. शिवाजी महाराजांचं काय माहिती का, भांडवल फक्त 36,000. शिवाजी महाराजांचं इनिशियल कॅपिटल 36,000 रुपये. आणि शिवाजी महाराजांच्या वेळी निधन झालं वयाच्या 50व्या वर्षी. महाराजांचं वार्षिक उत्पन्न किती माहिती आहे का, 3,48,000 कोटी रुपये. किती प्रवास आहे 35 वर्षात. 36,000 ते 3,60,000 नाही, 36 लाख नाही, 36 कोटी नाही, 3600 कोटी नाही, 36,000 कोटी नाही. हा प्रवास किती आहे 3,48,000 कोटी. म्हणजे 2,000 पटीचं शिवाजी महाराजांचं किती 2,000 पट. आपल्याला काय दुप्पट मिळालं तरी आपण खुश असतो. 100चा भाव आता 200 मिळाले, आपण हवेतच. आणि शिवाजी महाराजांनी यश किती मिळवलंय 2,000 कोटीनं. म्हणून निमशे साहेब आपण जर कोर्स सुरू केला ना उद्योजकतेचा, म्हणजे मी त्या कोर्सला नावं दिले हाऊ टू वर्क फास्ट. वेगाने काम करायची कला शिवाजी महाराजांना आपण शिकली पाहिजे. 2,000 कोटीनं उत्पन्न मिळू शकतं हे शिवाजी महाराजांची कला आहे. आणि त्याचा पहिला नियम आहे, असं जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पैसे कमी आहेत, माणसं कमी आहेत, टेक्नॉलॉजी कमी आहे, रडायचं नाही. एक मोठी इन्व्हेस्टमेंट निसर्गाने आपल्याला दिली ती म्हणजे मेंदू आहे. त्या मेंदूवर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. डोक्यावर खर्च करा. लोक नॉर्मली काय करतात, डोक्याच्या खाली खर्च करतात, डोक्यावर नाही. बघा डोकं इथून वर आहे. डोकं कशासाठी असतं माहिती आहे का, डोकावण्यासाठी असतं. लोक डोकवत नाही, डक म्हणे, डक कळत मग बघा. ईगल आणि बदक मधला फरक माहिती आहे तुम्हाला. ईगल एका गरुडाला काही किलोमीटर अंतरावर सुद्धा छोटंसं ते स्पष्ट दिसतं आणि बदकाला 5 फुटावर पण दिसत नाही. बघा ना, सामान्य माणूस त्याच्यामुळे तर मरतो ना की त्याला पुढं काय होणार आहे 5 दिवसांनी हे पण कळत नाही. 5 वर्षाचं लई लांब आहे. गरुडाला खूप लांबून दिसतं. म्हणून महापुरुषाला खूप लांबचं दिसतं, सामान्य माणसाला लांबचं पण दिसत नाही, जवळचं दिसत नाही. म्हणजे पार ठेच लागून पडलं तर ते दगडालाच परत लात मारते. आणि पहिलं तुझं रक्त येते, ते डॉक्टरकडे जाते, ते दगडाला लात मारते. खरा दगड कोण आहे
ते दगड बिचार तिथं रस्त्यात असणारच आहे ना, त्याचं काम आहे. तो आपोआप हालू शकतो का? त्याला कोणत्या तिथे टाकला तर तिथेच पडून बिचारा, हात त्याला लात मारतो. बरं दगड ह्याच्या पायावर येऊन पडला होता का? हेच वर बघत चाललं होतं, डोळे वर बघत चालायला लिहिलेत का? रस्त्याने चालायचं खाली बघून चल. ते दगडाची ठेस लागली तर हात दगडाला परत लात मारतो आणि ऍडमिट होतो, फ्रॅक्चर होऊन पाय. एवढे छान आहे आपले लोक. मेंदू हा वापर करण्यासाठी असतो, हे वापरायला पण माहित नाही, लॉन्चच्या पुरतं पण माहित नाही. आपला सगळा खर्च कुठे माहिती का? डोक्याच्या खालीचे, म्हणजे खांद्यापासून सुरू आहे बरं का. कपडे घ्या, खावा, जेवा, टीव्ही बघा, महागड्या गाड्या घ्या. लोकांकडे पैसे आले ना की त्यांची बुद्धीच भ्रष्ट होते, असं माझा भारताचा सिद्धांत आहे. पैसे भ्रष्ट, त्याचे अक्कलच गुण. साहेब मी आता 9 तारखेला माझ्या घराचं शिफ्टिंग केलं, तर केबल बसवायला तर माणूस बोलवला. तो एका शाळेवरती, इंग्लिश शाळेच्या त्या स्कूलचा व्हॅनचा ड्रायव्हर होता. तो मला काय म्हणला माहिती आहे का? सर तुमच्या एवढ्या मोठ्या घरात आहे ना, एवढा छोटा टीव्ही शोभत नाही. 14 इंचचा टीव्ही होता आपला. आता येईल तो मला म्हणला मी तुम्हाला लोन काढून देतो, मी सेटिंग करून देतो, EMI वगैरे 2 फ्री असतं. म्हणले तू एक काम कर, तू ड्रायव्हर आहेस, हां तुझी अक्कल तुझ्याकडे ठेव, आणि तुला 50 इंचाचा टीव्ही घ्यायचा असेल तर तुझ्या घरी घे आणि तू त्याचं भाडं भर, तू त्याचे EMI भर. तू मला सांगू नको का? 15,000 पगार घेणाऱ्या माणसाची अक्कल कुठे चालते? 50 इंचाच्या टीव्हीवरती. त्याला असं का वाटलं असेल साहेब की मी गरीब आहे? आपल्याकडे श्रीमंतीची व्याख्या अशी आहे, त्याच्या घरात मोठा टीव्ही, तेवढा तो मूर्ख. सांगितलं की जेवढा मोठा टीव्ही तेवढा तो मूर्ख, आणि जेवढी त्याच्या घरात पुस्तकं जास्त तेवढा तो शाना. हा फ्रेश व्हायला गेलो सर, तुमच्या बेडरूममध्ये मी गेलो आणि तिथं मला तुमच्या बेडरूममध्ये जेवढा सोफा दिसला ना तेवढ्या जागाचं कपाट पण दिसलं. म्हणून ही सगळी इमारत उभी आहे आणि म्हणून हा सगळा संसार उभा आहे. त्याच्या घरात पुस्तकाचं कपाट आहे, तोच पुढे जातो. आणि त्याच्या घरात लय मोठा टीव्हीचं खरं नाव माहिती आहे का? When TV was invented, the name given to that invention was idiot box. टीव्हीचं ओरिजिनल नाव आहे इडियट बॉक्स. आणि इडियट बॉक्स समोर जे बसतात ते चिकन बॉक्स छान आहेत का? कळलं का? मूर्ख खोक्यासमोर बसणारे डोके छान आहेत का? आणि आपल्याला तासन तास टीव्हीच्या समोर बसतात. मुलांना एक लक्षात घ्या, जो टीव्हीच्या समोर बसतो तो टीव्ही कधीच येत नाही, आणि जो टीव्हीच कधी बघत नाही तोच टीव्हीत आल्याशिवाय हात नाही. ठरवा काय करायचं, टीव्ही बघायचा का टीव्ही द्यायचा? टीव्ही बघायच्या भानगडी सोडून तुम्ही जर पुस्तक वाचायला लागले, ज्ञान घ्यायला लागले ना,